सकाळी सकाळी आमची स्वरा मॅडम देवपूजा करून मला आरती द्यायला आली होती. मग काय डब्बा भरायचा होता आणि लोणचं तर घालावं लागते. मग संपलं होतं. मग मोठ्या डब्यामधलं म्हणजे मोठ्या भरणीमधलं काढलं आणि त्याला काय उघडी दिवसात बसत असते मी. माझं कामच तसं आहे ना. मग स्वराला शाळेत सोडलं, तिनं गेली आणि मी पण आले कॉलेजला. कॉलेजला आल्यावर आमचं लेक्चर चालू असते आणि आमच्या दोघींचं तर काहीतरी वेगळंच असते. आमच्या रेणू मॅडम आज आल्या नव्हत्या कारण मी आणि गायत्री इथं फर्स्ट बेंचला बसला. ती आमची फिक्स बेंच आहे ना. मग आमचं फ्रेशर्स पार्टी आहे, म्हणजे आम्ही फ्रेशर्सला फ्रेशर्स पार्टी देणार आहोत. मग त्याचं कॉन्ट्रीब्युशन चालू होतं आणि मग आमचं कन्स्ट्रक्शनचं लेक्चर होतं. मग काय फॅब्रिकला प्रेस करत होतं आणि आमच्या मॅडम बघा ही कसं म्हणजे असं कसं मदत करते मैत्रिणीला, असं तुम्ही पण जरा तुमच्या मैत्रिणीला मदत करत जावा. तुमची गायत्री जरा मदत करते मला आणि मी पण तिला करत असते. अशीच फ्रेंडशिप असते आपली, हसत खेळत. आणि आम्हाला बोलवत होते तिकडं फर्स्ट इयरच्या क्लासमध्ये चेअर्स खाली, म्हणजे आता टेबल आहे, टेबल वरती ठेवायला बोलवत होते आणि आम्ही आमचंच काम करत होतो. मग काय मॅडमनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की सगळ्यांनी तिकडं जायचंय, कन्स्ट्रक्शन मध्ये कोणी सुद्धा थांबायचं नाही. मग काय आमच्या क्लासमधले सगळे तिकडं चेअर्स असं उचलायला जात होते आणि आमचं तर काम वेगळंच असते, व्हिडिओ बनवायचं. आमची गायत्री व्हिडिओ बनवायली आणि मी काय हेव का हेव तिनंच करायले, नखरे तिलाच येते. आणि कोण झाडून काढते, कोण चेअर ओढते, तर सगळी मस्ती चालू होती फुल. आणि नंतर आम्ही मस्त एका लाईनीमध्ये अशा चेअर लावल्या होत्या आणि नंतर डिसाईड झालं की इकडं फ्रेशर्स नाही बसणार, इकडे सिनियर्स बसणार आणि इकडे फ्रेशर. मग आम्ही म्हणलं आम्ही काय करणार नाही, आम्ही जातो घरी. ओके बाय.